नमस्कार फॅमिली. तर आपण गेलो होतो जळगाव खानदेश येथील प्रसिद्ध फजपूर येथील खंडोबा यात्रेला. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश फॅमिली. तर काय रोज शेतात जाऊन बोर झालो होतो मी. तर म्हटलं चला आज आपण येऊ खानदेश येथील प्रसिद्ध असेल फजपूर येथील खंडोबा यात्रेला जाऊन. अचानक असा प्लॅन झालेला होता आणि त्यामुळे काय मग घरचे केव्हा पण सांगतो चला यात्रेला जाऊन येऊ. मग काय आम्ही निघालो रात्री 8 वाजता. रात्रीच बघण्याची खूप मजा असते. मग त्यानंतर निलद्दा, मी, त्यानंतर ताई, वडील, आई, त्यानंतर भाऊ बहिणी आम्ही सर्वजण निघालो. पण जाताच हे बघता तर काय तर यांना दिसले कानातले बघायसाठी. हे लगेच थांबून गेला. म्हटलं चला लवकर आपल्याला जत्रा फिरायची. रात्र होऊन जाईन घरी जायला. पण इकडे ऐकता आणि आम्ही नुसत्याची गंमत पाहत उभे ना रे भाऊ. काय आमचं काही घ्यायचं काही वस्तू नाही तिथं. आणि हेच नुसते वस्तू घेत बसले होते. म्हटलं चला फटाफट झोक्यात वगैरे बसू, नाही तर उशीर या महिला मंडळाला तिथून बाहेर काढलं. पुढे गेले, यांना दिसलं पर्स. म्हटलं आता ते सोडलं आणि परत तुम्ही हे घेतलं. अरे म्हणजे आता परत घ्यायची जे कोणत्या पण हालतमध्ये. अरे म्हटलं काय. आणि यामध्ये निलद्दादा पण सामील होऊन गेले भाऊ. ताई निलद्दादाला पर्स घेऊन देणार होते. म्हटलं निलद्दा कुठे पर्स घेऊन, तू कुठे जाशील म्हणे. मी ऑफिसात पर्स घेऊन देणार. म्हटलं काय. आणि हा भाऊ इथल्या मला जत्रेची एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे इथं भोंगेच नव्हते. भोंगे नसल्यामुळे तो कोणी भोंगच वाजवत नव्हते. नाही तर आपल्याकडे जत्रेमध्ये मुलं भोंगे घेतात आणि एकमेकांच्या कानामध्ये वाजवतात. चालत्या माणसाला खूप त्रास देतात. तसा मी सुद्धा काही कमी नाही आहे. थोडं पुढे आले बॉल, इथं खूप छान असे बॉल होते. आता म्हटलं काय करणार, लहान थोडे राहिले. म्हटलं ज्या टायमाला इच्छा होती त्या टायमाला खिशात पैसा नव्हता. आता खिशात पैसा येतात, आता इच्छा नाही आहे. म्हटलं चाल जे ते चांगलं. आणि इकडे सुद्धा म्हणत होते निलद्दा घेऊ का म्हणजे बॉल. म्हटलं चाले भाऊ, आता तुझे काय वय राहिलं का म्हटलं बॉल खेळायचं. आणि कुत्रे आपल्याला पाहून भाऊ बिस्किट मागत होते आणि टीडीज आपल्याला पाहून म्हणत होते मला खालती उतरावं. म्हटलं थांब, तो तिथं चांगला दिसतोय. आणि गर्दी तो खूप भयंकर होती ना रे भाऊ. एक जण बाजूने त्यानंतर एक पुढून लोटतो, एक मागून लोटतो. म्हटलं चाल द्यावं. आणि गाणे म्हणत आम्ही गेलो झोक्यांच्या सेक्शनकडे. इथं निलद्दादाने आरोला बसवलं हेलिकॉप्टरमध्ये. आणि काय मग तर इतके खुश होत आहे. अरे म्हटलं सध्या तो आता हेलिकॉप्टरमध्ये बसलेला आहे. ज्या टायमाला तो खरंच हेलिकॉप्टर उडवेल त्या टायमाला काय करतील तर म्हणे आम्ही हवे तोडू. म्हटलं उडा मग तुम्ही. हवे तोडायची माझी इच्छा झाली मग. आणि घरून निघताना आमचा प्लॅन झाला होता की या झोक्यात बसायचं आहे. म्हटलं चला मग तर. आणि हा झोका पाहू कसा आहे तर खूप जुगाबरीने या दिवसात बसल्यावर. आणि यावेळेस काहीतरी नवीन बघायला भेटलं या फजपूरच्या यात्रेमध्ये. तर म्हटलं चला मग फटाफट आम्ही तिकीट वगैरे काढले. 100 रुपये एका जणांचं तिकीट होतं. 8-9 जण होते आम्ही. मग 800-900 रुपये आम्ही तिकीट घेतली. आणि मग रांगेत लागलो. रांगेत पण उभं राहणं का सोपी गोष्ट होती. खूप गर्दी होती. मग काय हळूहळू आमचा नंबर लागला. भाऊ आणि ते अगोदर एका याच्यात बसले होते झोक्यात आणि आम्ही दुसऱ्या झोक्यात बसलो होतो. आणि वरतून बघितलं खूप जीव घाबरत होता. खूप खालती लहान वस्तू दिसत होती. मग झोका फिरायला लागला आणि फायनली झोकाचा राऊंड संपला. मला तर खूप मजा आली भाऊ. आणि त्या निलद्दाच्या भावना ऐकला तर निलद्दा म्हणतो मी तर रडून दिलो होतं. अरे म्हटलं काय एवढा मोठा माणूस असून रडतो. मग काय नाही, मग इथं खंडोबा महाराजांचं दर्शन वगैरे घेतलं. आणि दर्शन वगैरे घेतलं गेल्यानंतर शेवटी उसाचा ग्लास मारला सर्वांनी. आणि मग निघालो भाऊ. आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये एवढंच. उम्मीद करतो आवडला असेल तर फॉलो करून घ्या. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय खानदेश.